रोनित आलाय कोडोले किंग संघाकडून. पहिला चेंडू खेळला जातोय राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा यावेळी. हो क्या बात आहे, चेंडू मोठा मारण्याचा फटका फसला यावेळी. डिक्रेल झोन मध्ये एका धाव्यांसाठी जातोय. फायनलचा मुकाबला प्रेक्षकांना देखील या सामन्याची भुरळ पाहिजे होती आणि सर्व महापुरुषांना छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले या सर्व महापुरुषांना वंदन करून सामन्याला होते सुरुवात. आणि ही सुरुवात देखील जगात जागली. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा घेण्यास तयारी दर्शवली आणि रोनितनं ती पूर्ण देखील केली. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. ना थकना है ना रुकना है, आज बस जीत को छूना है. ये फाइनल है मेरे दोस्त. हर यहाँ खिलाड़ी खुद को साबित करना है आणि हे साबित करायला लागले खेळाडू. कारण एका साईडला आहे एमजे स्पोर्ट्स वाटर तर दुसऱ्या साईडला कोडोले किंग्स. कोण होणार या आजादी चषकाचा फायनल वारचा विजेता? आदरणीय स्वप्नीलजी भैया यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावर यायचंय. हा चेंडू आदरणीय स्वप्नीलजी आपल्याला विनंती आहे कृपया आपण मुख्य व्यासपीठाच्या ठिकाणी यायचंय. मुख्य व्यासपीठ आपलं वाट बघते. आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. ओहो, फटका लाजवाब आहे. फिल्डर खाली आहे आणि त्याच्या खात्यातून कॅच सुटला आहे आणि इथं मात्र रनआउटची संधी. रनआउटची संधी. रोनितला माघारी परतावं लागतंय. आकाशाकडे बोट केले अर्थातच पंचांनी. माघारी रनआउटच्या रूपातली पहिली विकेट. क्या बात आहे. इथं मात्र फटका बघायला गेलं तर चांगला फटका पाहायला मिळाला होता. अगदी इनसाइड आउटचा फटका आणि तो देखील खाली क्षेत्ररक्षक होता. प्रयत्न केले 2-3 नंतर जमिनीला हात दान केला. बॉलला मात्र जीवनदान मिळालं होतं परंतु इतर थ्रो बाकी अचूक केला आणि त्याच्यानंतर एक विकेट देखील मिळाली. इथं मात्र रनांसाठी सुरू आहे. हा फायनलचा दबाव प्रत्येकावरती आहे. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही बाकी आहे. बघा हा खेळ मात्र हळूहळू अंधाराकडे जाताना थोडस स्पीड पकडायचंय सामन्याला. आता मात्र पुढचा चेंडू अनिकेत याचा चांगला चेंडू होता. इकडे पॉइंटच्या दिशेनं टोलवला गेलाय. मारायचा कुठे होता आणि गेलाय कुठे. याच दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि त्याच्यानंतर 2 धावा वेगाने काढल्या गेल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय धावफलक. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 बाद 6 धावा धावफलकावरती. हा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा फायनलचा थरार नक्कीच प्रेक्षकांना देखील भावणार आहे. हा चांगला चेंडू अगदी अनिकेत याचा वेगवान चेंडू. स्पीड गन मधून निघाव्या अशी गोळी बॉलच्या स्वरूपाने हातातून निघाली. इष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावते आणि हा चांगला डॉट चेंडू पाहायला मिळाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 6 धावा. षटक क्रमांक दुसरं कोण घेऊन येतोय हे देखील महत्वाचं ठरणार आहे. चला थोडस स्पीड द्या, तुम्हालाच अंधार पडणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असणार आहे नंतर चालणार नाही की अंधार आहे. बॅड लाईटचा इश्यू नंतर चालणार नाही आहे. त्यामुळं लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. रणजित सरकार गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर मागच्या मॅचचा विजेता संघ करायसाठी धडपडणारा हाच तो राहुल. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केले जरूर. हा चेंडू डॉट आलाय. समीकरण 3 षटकांचा सामना आहे. दुसरं षटकातील पहिला चेंडूचा खेळ झालाय. राहुल
थोडासा बॅकफुटवर गेलाय, नंतर फ्रंट फुटवर येण्याचा प्रयत्न, नंतर वेगवान चेंडू रणजित याच्या भात्यामधून निघालेला. आणि इथं बघतोय आपण दुसरं षटक, 2 चेंडू झालेत आणि पहिले 2 चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय. तिसरा चेंडू देखील तेवढ्याच वेगानं, त्याच ताकदीनं आणि चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. काय गोलंदाजी करतोय. अगदी बघायला गेलं तर दबाव पाहायला मिळालाय. दोन्ही संघावरती दबाव आहे, परंतु म्हणावं लागेल दबाव बडा है, मुकाबला कड़ा है, पर दिल में जोश खड़ा है. सात धावा फलकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ या ओव्हर मधला देखील झाले. पहिले 4 चेंडू डॉट टाकण्यात रणजित सलगर यांना कारनामा केलाय. हा चेंडू डिक्रेल झोनच्या दिशेने जातोय. किती धावा आहेत? 1 की 2? 2 धावा आणखीन धावफलकावरती लागल्या गेल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 8 या आकड्यावरती जाऊन धावफलक धडकतोय, परंतु या धाव्या नक्कीच पुऱ्या नसणार आहेत, कारण समोर एमजे वाटारचा तुल्यबळ संघ, मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रणजित संघ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. दबाव आणि आज दरम्यान मोठा फटका खेळला गेलाय ऑन साइडला. 1 रन वेगानं दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही केला जात आहे. आलोकच्या कडून प्रयत्न आहेत, राहुल मात्र घ्यायला तयार नाही आहे. झाली असती धाव, परंतु ही धाव घ्यायला तयार नाही आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर आता मात्र एका धावेवरती समान दर मारतोय. म्हणजेच काय तर षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आलाय. 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावा म्हणाव्या तशा ज्या पाहिजे होत्या तशा मिळालेल्या नाहीये. म्हणजेच 9 धावावरती इथं मात्र काम चालणार नाहीये. फायनलचा थरार आहे, दबाव आहे, परंतु दबाव घेऊन चालणार नाहीये मित्रांनो. दबाव बड़ा है, मुकाबला कड़ा है, पर दिल में जोश खड़ा है. जो इस पल को जीत गया वही असली बादशाह खड़ा है. आझादी चषकाचा हा थरार आणि शेवटचा हा मुकाबला. राहुल सज्ज झालाय. समोर मात्र गोलंदाजी मार्कवर शिवराज याच्यावर जबाबदारी आहे. आणि पहिला चेंडू इथं मात्र वाईट आणि डिक्रेल झोन मध्ये गेलाय का? यस, डिक्रेल झोन मध्ये गेलाय. एका धावेसाठी टोटल 2 धावा मिळत आहेत. म्हणजेच या 2 धावेने आणखीन 2 धावा धावफलकावरती वाढल्या गेल्यात. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा. फायनलचा मुकाबलामध्ये संघर्ष चालू आहे. पराकोटीचा संघर्ष इथं मात्र चालू आहे, थांबायला तयार नाही. दोन्ही संघांच्या मध्ये सुरू आहे तुल्यबळ महा मुकाबला. हा चेंडू नो बॉल पंचांनी घोषित केलाय, म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिटचा असणार आहे, यात मात्र शंका नाहीये. फ्री हिट आणि संधी आली राहुल साठी. हळूहळू म्हणता आता हळूहळू धावांचा ओघ वाढायला लागलाय. शिवराज थोडासा दबाव महसूस करतोय, परंतु हा दबावामध्ये मोठं तंत्र वापरणारा खेळाडू आहे, असं चालणार नाहीये, त्याला देखील माहिती आहे. पण समोर राहुल सारखा तुफान बॅटर एका साईडला उभा आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. ओहो, पुन्हा एकदा लाजवाब चेंडू. याच्यावरती जबरदस्त वार करण्याचा प्रयत्न फसलाय आणि इथं मात्र डॉट चेंडू आलाय. काय होतंय? त्याचबरोबर पावसाच्या सरी, रबर बॉल क्रिकेटची ही टुर्नामेंट आणि त्याच्यावर आझादी चषक आणि नो बॉल पंचांनी घोषित केलाय. चला, पंचांची उज्जत घालायची नाहीये, विनंती असणार आहे. जो डिसिजन आहे तो फायनल असणार आहे. फायनल डिसिजन असेल. आपल्याला विनंती असेल की या सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. आपल्याला विनंती आहे. पंचांशी कोणीही उज्जत घालू नका कृपया. चला, थोडस क्षेत्ररक्षण करणारी टीम लक्षात ठेवा की तुम्हालाच उशीर होईल, नंतर बॉल तुम्हालाच दिसणार नाहीये.
13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक शेवटचं चालू आहे, त्याच्यामध्ये बघायला गेलं तर एकही चेंडू झालेला नाहीये. आताचा चेंडू नो बॉल पंचांनी दिलाय. पंचांची उजत घालू नका, कृपया विनंती असेल. हा देखील उंच चेंडू आहे. हा डेट बॉल पंचांकडून. संख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. हा देखील चेंडू डेट गेलाय. यानंतर शिवराजचा हा पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळी देखील फसलाय. चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू तो देखील डॉट आलाय. बघूया आतापर्यंत संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 15 धावा धावफलकावरती आहेत. ओडोले किंग्सचा संघ हळूहळू या स्पर्धेच्या आपली परिस्थिती घट्ट करताना, परंतु यावेळी कौतुक करावं लागेल शिवराजचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जावा. इथं मात्र एक विकेट गेली. त्याच्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. अभिषेक याच्यावरती जबाबदारी आहे. बघूया विजयाचा अभिषेक घालेल का, आणि हीच ती संधी आहे, कारण आता शेवटचा वार आहे आणि इथं मुकाबला चालू चालू चालू. चला पटापट. यावरती बघायला गेलं तो हो, चांगला चेंडू यावेळी देखील पाहायला मिळालाय. रन घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र सॅक्रिफाईसची आणखीन एक विकेट माघारी परतावं लागते अभिषेक याला. 4 चेंडू झालेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी स्थिती आहे 15 धावा. 15 धावा धावफलकावरती आहेत. बघूया काय होत आहे शेवटचा सामन्यामधला हा. चला चला लगेच आवडतं घ्या. 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय, परंतु नॉन स्ट्राईक रेड मध्ये काम करावं लागेल. ओहो, यावेळी फटका. बॅट्स आणि बॉलचा संपर्क म्हणावा तितका झालेला नाहीये. चेंडू डिक्रेल झोन मध्ये. किती धावांसाठी? 1 धाव. 1 का 2? 1 धाव. 1 धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेनं संघ शिवराज पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुढे उडी मारण्याचा प्रयत्न, आणि इथं मात्र वाईटचा इशारा पंचांकडून आलाय, म्हणजे शेवटचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. इथं बाईच्या स्वरूपातली 1 धाव. शेवटचा चेंडू. टोटल 2 घेतल्यात दादा, जरा थांबा की. एकतर दिसत नाही हो इथनं काय. आणि हा पुढचा चेंडू. ओहो, यावेळी देखील पंचांचे दोन्ही हात समांतर. आणखीन 1 धाव धावफलकावरती, म्हणजे शिवराज थोडासा महागडा ठरतोय. आतापर्यंत 5 चेंडू टाकले, 10 धावा खर्च केल्या, त्याच्यामध्ये 4 वाईट, 1 नो बॉल. आणि यावेळी फटका दमदार आहे. कुठे गेलाय दिसायला तयार नाहीये. फिल्डर मात्र चेंडूच्या मागे धावतायत. 1 सिंगल घेतली, डबल मध्ये कन्वर्ट झालाय. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आलेत, आणि त्याच्यानंतर तिसरीचा प्रयत्न होत नाहीये. चला आतमध्ये लगेच जायचंय. धावसंख्या धावफलकावरती लागली ती 21. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 18 चेंडू मध्ये 22. चला चला फिल्डिंग लावून घ्यायचे कोडोली किंग संघ.
लगेच बिल्डिंग लावून घ्यायची आहे मित्रांनो, कारण शेवटचा थरार सगळ्यांना देखील या सामन्याची भुरळ होती, त्याच्यावरती पावसानं देखील आपल्या सरी बरसल्यात आणि हा सामना देखील अतिशय छान पद्धतीने सुरुवात केलेली आहे. धावा आहेत 18 मध्ये 22 धावा बनवायचे आहेत आणि इथं मात्र एमजे वाठारला आणखीन निसर्गाने एक चांगली साथ दिले. आता प्रकाश मात्र ग्राउंड वरती आपल्याला पडताना पाहायला मिळतोय. चला पटापट, चला पटापट. इथं मात्र फायनलचा थरार दोघांसाठी सुरू आहे. आझादी चषकावर कोणाचं नाव कोरलं जाईल 2026 चा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. मान्यवरांची या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि त्याचबरोबर या सामन्याचा आनंद देखील घेताना पाहायला मिळत आहेत. परंतु एका साईडला इथं मात्र दोन्ही संघांसाठी एमजेएस स्पोर्ट्स वाटार आणि दुसऱ्या साईडला कोडोली किंग, या दोन संघांच्या दरम्यान हा सुंदर रोमहर्षक सामना. कोडोली किंग विनंती आहे लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये वाटर किंग संघाकडून आलाय. तनिष्क आणि आदित्यची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ज्या काल दोघांनी या धावांचा तुफान माजवला होता ते दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. जिंकावं असं की पराभवालाही अभिमान वाटावा, खेळावं असं की मैदानालाही सलाम करावा वाटावा, नाम कमवावं कर्तृत्वानं, शब्दानं गरज पडू नये, खेळ पाहून जगानं म्हणावं हा खरा विजेता आहे. आणि हीच ती संधी आहे विजेता होण्याची. आझादी चषकाचा हा शेवटचा महामुकाबला आणि या महामुकाबल्यासाठी दोघांच्याकडून शर्तीने प्रयत्न चालू आहेत. जिंकावं असं की पराभवालाही अभिमान वाटावा आणि खेळावं असं की मैदानालाही सलाम वाटावा. आणि या दोघांच्या मध्ये सलाम करण्यासाठी कोण कशा पद्धतीनं जातोय हे देखील महत्वाचं ठरत आहे. म्हणूनच असे खेळावं मैदानामध्ये जिद्दीला लावून पंख, घामाच्या प्रत्येक थेंबातून उमटावा यशाचा सुगंध, नजर बिडावी विजयाशी, आत्मविश्वास असावा खंबीर, अशी कामगिरी करावी की टाळ्यांचा वावा गजर. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात आयोजकांसाठी आणि या सामन्यासाठी. हो, पहिला चेंडू आपल्या बाताचा, हा पहिला लाजवाब चेंडू हवेत आणि तो गेलाय थेट प्रेक्षकांच्या भेटीला. साधावा षटकार. जशी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात इथं मिळाली. विमानाला गरज नाही आहे आणि हा चेंडू थेट हवाई सवारीसाठी गेलाय. षटकार. इथं मात्र चेंडू गुगल मॅपलाही सापडत नाही आहे. 6 धावा धावफलकावरती. 17 म्हणते आता 16 धावांची गरज आहे. एमजे स्पोर्ट्स वाटार संघ विजयाच्या दिशेने जाईल का की या 16 धावा रोखणार. गोलंदाजीवरती संतोष. सेमी फायनलचा हा खरा मॅच विनर. याच दरम्यान पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. वाईट धाव, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती. आणखीन एक धाव फलक वाढला गेलाय. 7 धावा धावफलकावरती. 17 मध्ये 15 धावांची गरज आहे. संतोषाचा पुढचा चेंडू यावेळी मात्र डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. मध्ये 15 धावांची गरज आहे. फायनलचा मुकाबला. प्रेक्षकांची नजर आता या सामन्याकडे हळूहळू खिचली आणि त्याच नंतर आता पाहायला मिळेल, कारण इथं बघतोय आपण मैदानाच्या चारी बाजूने रसिक प्रेक्षक खचाखच भरलेत आणि त्याच्यानंतर सुरू असलेली ही फायनलचा मुकाबला. 17 मध्ये 15 धावांची गरज. आझादी चषकावर नाव कुणाचं कोरलं जाईल, संतोषच्या टीमचं की आदित्यच्या टीमचं, म्हणजेच एमजे वाठार की कोडोली किंग होतील विजेते की एमजे स्पोर्ट्स वाठार या स्पर्धेवरती आपली हुकूमत गाजव. कालच्या सामन्यामध्ये आपण बघायला गेलं तर कालचं आदित्य आणि तनिष्कने गाजवला. आजचा दिवस संतोषच्या गोलंदाजीने भुरळ पाडले. यावेळी मात्र फटका दमदार आहे. फिल्डर कुठं गेलाय, बॉल कोणालाच कळायला तयार नाहीये. एक धाव वेगानं, दुसरीचा प्रयत्न झालाय, दुसरी ही धाव घेण्यात यश आलंय. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जी गरज होती संघाला तो एक षटकार आलाय नक्कीच बॅट मधून, अर्थातच आदित्य याच्या.
आता तनिष्क जो काल आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूनं षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केली होती तो तनिष्क नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्राईक वरती मात्र आदित्य पुन्हा एकदा 2 धावा घेऊन आलाय. 15 मध्ये 13 धावांची गरज. ओहो यावेळी फटका दमदार आहे. बॅटमधून आवाज चांगला आलाय आणि कुठं गेला हे देखील कळायला तयार नाहीये, परंतु हा चेंडू फिल्डरला बीट करून टपाटपा सीमारेषा पार. शानदार चौकार. आदित्यनं हा फटका अगदी चांगल्या पद्धतीने खेळला आणि हा चेंडू पाठवलाय लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. 4 धावा गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय आदित्य. 14 मध्ये 9 धावांची गरज अजूनही आहे. सामना होऊ शकतो, दोघांच्या बाजूने फिरू शकतो, अजूनही प्रयत्न करावे लागतील शर्तीनं. यावेळी मात्र हो हो काय फटका खेळाय इथं मात्र दिली सलामी बॉक्सला. चेंडू जातोय सीमा पार. आलाय आदित्य याच्या बॅट मधून आणखीन एक रात्रीमध्ये गडद करणारा हा शानदार षटकार. षटकार आलाय आणि त्याच्या नंतर आता मात्र चालू आहे संघर्ष चालू आहे गोलंदाजाचा. आणखीन एक मोठा फटका खेळाय जरूर. याच्यावरती धाव मिळेल ती फक्त एका धावेवरती समाधान, परंतु ही धाव देखील समाधानकारक आहे. 20 धावा धाव फलकावरती आणि 20 धावानंतर आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आलोक. बारा मध्ये 2 धावांची गरज. सोपं केलंय अगदी सोपं. घाम सांडला मैदानावर, पेटवली जिद्दीची ज्वाला. अथक परिश्रमाने आज तू या सोनेरी क्षणाला अंतिम चेंडूवर लढले आणि कोरले इतिहासावर नाव. विजयाचा हा झेंडा आज फडकतोय मानाने आकाशावर. हीच ती विजयाचा षटकार तो खेचून तनिष्कने दाखवलाय. MJ वाटार आझाद स्पोर्ट्स आझादी चषक 2026च्या या ट्रॉफीवरती नाव करतोय आणि त्याचबरोबर विजेता ठरतोय MJ स्पोर्ट्स वाटारचा संघ महाविजेता